मित्रांनो, कसे आहात? मला अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण खूप दिवसाच्या वाट बघितली आम्ही कधी आपण रोड ट्रिपला निघतो आणि आज हा दिवस आला आहे आणि रोड ट्रिपला निघालो आहे. तर आम्ही कोस्टल रोडने कर्नाटकापर्यंत जाणार आहे. आता आम्ही कुठे कुठे थांबतो ते आम्ही तुम्हाला सांगूच. तर तुम्ही पण या आमच्यासोबत जॉईन करा आम्हाला. तर मित्रांनो, 2-2.5 तासाचा प्रवास करून आपली ट्रिपची सुरुवात करायला पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात दर्शन घेतले आणि आपण दर्शन खूप सुंदर झालं. काही गर्दी नव्हती. आम्ही आल्यानंतर 2-3 बसेस आल्या, त्यामुळे खूप गर्दी झाली. तर आपण दर्शन घेतल्यावर आपण पुढे जाऊया, पुढच्या ट्रिपला जाऊया. आम्ही कुठे कुठे जातो ते आपण सांगत राहील. मित्रांनो, 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो आहोत परशुरामांच्या मंदिराकडे. तुम्ही मागे बघू शकता, परशुरामांचं मंदिर आहे. इकडे हनुमानांचं मंदिर आहे, परशुरामांच्या आईचं मंदिर आहे, तलाव आहे, त्याला खूप सारे कासव आहेत आणि इकडे एक स्वामींचं पण मंदिर आहे. तर आता आपण इकडे प्रसाद घेऊया आणि मग आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आम्ही इकडचा प्रसाद घेतलाय. इकडे प्रसादात रोज खिचडी असते, शिरा आणि लोणचं असतं. मला लोणचं आवडत, मी घेतलं नाही. त्यामुळे आपण टेस्ट करून बघूया कसं झालं आहे. खिचडी मस्त गरम आहे, मस्त छान झाली आहे. आता आपण शिरा टेस्ट करूया. शिरा मला आवडतो तसं आहे, गोड आहे मस्त. तर आम्ही हे संपवतो. तर आपण परशुरामांच्या मंदिरानंतर आपण रेणेश्वर मंदिरात आलो आहे. इकडे शंकराचं देऊळ आहे, इथंच मागे विष्णूंचं देऊळ आहे आणि गणपतींचं देऊळ आहे. इकडे एक मोठी दीपा आहे उंच आणि बरोबर मंदिराच्या मागे मस्त समुद्र आहे. तर आपण आता बघू नाही शकणार, आपल्याकडे टाईम नाही आहे. आपण आता पुढे जाऊया. हे कौलारू मंदिर आहे, मस्त शांत मंदिर आहे. नवरात्रीची काही जत्रा असते. तर आपण आता आलो आहोत हेदवीच्या दशभुजा गणपतीच्या मंदिरात. येताना आम्ही वाटेत मठात गेलो होतो स्वामींच्या. आता आपण इकडे चांगलं दर्शन झालं. मस्त रंगीत मंदिर आहे, आजूबाजूला चांगली ग्रीनरी आहे. आता आपण इकडनं फेरी बोटसाठी निघूया. जेट्टीच्या इकडे आलोय. तेव्हा समोर दिसत आहे ते जयगड बंदर आहे. आता आपण इकडनं फेरी घेऊन या जयगड बंदराच्या मागे जाणार आहोत. त्यामुळे तिकडनं आपण गणपतीपुळ्याला जाणार आहोत. इकडे अशी फेरी दिसते. इकडे या दुसऱ्या फेरीचं काम चालू आहे. थोडाच वेळात तिकडनं आपली फेरी येईल. इकडे अख्खी मोठी रांग लागली आहे, लोकांना फेरीला जायचं. लवकरात लवकर फेरी येऊ दे आणि मग आपण निघूया. तर आपली फेरी बोट आली आहे. आता ती फेरी बोट येऊन या जेट्टीला लागणार. मग त्या आतच्या गाड्या आहेत त्या बाहेर येणार आणि मग आपल्याकडे आत जाणार. आता तुम्ही त्याचा व्हिडिओ पहा.